मित्रांनो, आपण 5 फूट लांबीचा एक 4 इंची पाईप घेतलेला आहे, PVC पाईप. त्याला मधून 2 भागामध्ये कापून घेतला आहे आणि दोन्ही साईडना एंड कॅप ह्या जोडलेल्या आहेत. तर अशा प्रकारे 10 फूट रुंदीचा एक पाईप तयार झालेला आहे आपल्याकडं. आणि जमिनीमध्ये खड्डे खोदून त्याला तारीच्या साहाय्याने बांबू असे एकत्रित जोडून त्यावर त्याला फिट केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण कोंबड्यांना छोटीशी दावण स्वरूपात पाईपद्वारे आपण त्यांना एक तयार केलेला आहे, खाद्य खाण्यासाठी किंवा पाणी पण यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तर मित्रांनो, 4 इंची जर पाईप असेल तर एंड कॅप ज्या आहेत त्या 3 इंची ठेवायला पाहिजे, कारण की 2 भागात जर पाईप कापला तर त्याच साईजची एंड कॅप ही बसत नसते त्याला. म्हणून 1 इंच त्याला छोटी एंड कॅप टाकून घ्यायची, म्हणजे त्यामध्ये पाणी पण प्रॉपर व्यवस्थित राहत जाईल, लिकेज वगैरे होणार नाही. तर अशा प्रकारे जुगाड तुम्ही करू शकता मित्रांनो कोंबड्यांना खाद्य खाण्यासाठी.